नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक नवीन राजकीय चालू घडामोडीवरचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलोय. त्याची कविता आणि त्यावरचं भाष्य मी एक 3-4 मिनिटांमध्ये आपल्यासमोर करणार आहे. परवा शासनानं कॅबिनेटची मीटिंग घेऊन एक GR काढला आणि या GRमध्ये शासकीय कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्याला एक आचारसंहिता ठरवून दिली की तुम्ही कसं वागायचं. आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा ज्याचं मला अत्यंत नवल वाटलं की त्याच्यामध्ये एक मुद्दा त्यांनी घातला आहे की आमदार खासदार जर तुमच्या कार्यालयात आले किंवा कुठं आयोजन असलं एखाद्या कार्यक्रमाचं आणि तिथं जर ते उशिराच येतात पुढारी, तर ते जर आले तर तुम्ही उठून उभं राहिलं पाहिजे. हे असं GR शासनानं काढलं आणि मोठं कुतूहल वाटलं, हसू आलं थोडंसं की हे अशी वेळ शासनावर का यावी, आहे का नाही. मोठा चिंतनाचा विषय आहे ना. की माझं वैयक्तिक मत असं आहे की तुमचं व्यक्तिमत्वच असं पाहिजे, तुमचं कर्तृत्वच असं पाहिजे की तुम्हाला पाहिल्याबरोबर तर अधिकाऱ्यानं उठून उभं राहिलं पाहिजे, आहे का नाही. तुमच्याबद्दल आदरयुक्त भीती पाहिजे त्याला. मग त्याला वेगळा GR काढायची काय गरज आहे सांगा बरं. म्हणजे आम्हाला मान द्या, मुझे गिरो असं म्हणल्यासारखं हे शासनाला तरी बरं वाटतंय का आपल्याला शासनानं असं म्हणणं, आहे का नाही. आम्ही नोकरीत असताना आम्ही सुद्धा पुढारी पाहिले, आमदार खासदार पाहिले, मंत्री पाहिले, त्यांच्या कार्यक्रमाला त्यांची व्यवस्थाही केली, त्यांचे कार्यक्रम अटेंडही केले, कारण मी रेव्हेन्यूमध्ये होतो तर याच्याशी माझा जवळून संपर्क यायचा. परंतु ते त्यांचं कर्तृत्व वेगळं होतं, त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं, त्यांचं म्हणजे कार्य वेगळं होतं की ते आदरयुक्त भीतीच असायची त्यांच्या. आता किती म्हणून नावं घ्यावेत असे. आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील, आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन असतील. अनेक असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्याबद्दल म्हणजे इतका मान सन्मान मनानच द्यावा वाटायचा. मग जी गोष्ट मनातून नाही ती तुम्ही जर असं धाक दाखवून, दबाव दाखवून आणि दबाव तंत्रानं आणि GR काढून हे जर करून घेतली तर करतील ते, पण ते मनातून आहे का, त्याला काही महत्त्व आहे का, आहे का नाही. उभा राहायचं, बाबा ठीक आहे उभा राहायचं ना, आता तुमचे नोकरच आहेत ते, त्याला काही पर्याय नाही ना. तुम्ही जसं सांगितलं तसं ते वागणार. परंतु हे असं का होऊ नये की त्यांनी आनंदानं तुमचं आगमन झालं की मनानं उभं राहावं, असं तुमचं कर्तृत्व असावं. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे निष्कलंक पाहिजे. सगळे राजकारणी तसे आहेत का तसे आता आपल्याला दिसतात का तसे. निष्कलंक व्यक्तिमत्व एखादं आहे बोटावर मोडण्यासारखं, त्यालाही नीट जगू देणार, आता त्याला राजकारणच करू देणार की ज्याच्यावर काही कलंकच नाही, असं एखादं बोटावर मोजण्यासारखं आहे. आणि जे सरळ वागते राजकारणामध्ये त्याला सरळ चालूच देणार बाकीचे, कारण त्याचे उद्देशच साध्य होईनात. आणि म्हणून ह्या GR बद्दल मला थोडं लिहावं वाटलं की मोठं अवघडच आहे हे. म्हणजे तुम्हाला म्हणजे गुरुजीला अध्यापन कसं करावं हे शिकवायची वेळ आली आहे. आणि मग ते गुरुजी कशाचे, कीर्तनकाराला कीर्तन कसं करावं हे शिकवायची वेळ आली. मग ते कीर्तनकार कशाचे, आणि तसं झालंच आहे नेमकं, आहे का नाही. त्याच्यामुळं मला एक याच्यावर लिहावं वाटलं. आणि ह्या कवितेला आज दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धीही दिलेली आहे पहिल्या पानावर. तर ही कविता आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे की आम्ही म्हणतो मला पहा आणि उभे राहा. आमचा आदेश आहे तुम्हाला, मला पहा आणि उभे राहा. वा, काय GR आहेत, काय म्हणजे कौतुक करावं की काय करावं हे मला तर काही कळेना झालंय. आणि म्हणून याच्याबद्दलचं मी भाष्य आज हे माझ्या कवित्वातून, माझ्या लेखणीतून हे करणार आहे. ऐकूया माझी ती कविता. प्रशासनापेक्षा शासनाचा आता थोडा रुबाब वाढलाय जणू, प्रशासनापेक्षा शासनाचा आता थोडा रुबाब वाढलाय जणू, आणि त्यासाठी नुकताच शासनाने एक नवीन GR काढलाय जणू. आमदार खासदार समोर आले की यापुढे अधिकाऱ्यांना एक करावं लागेल. आमदार खासदार समोर आले की यापुढे अधिकाऱ्यांना एक करावं लागेल. खुर्चीतून उभं राहायचं आता त्याला आधी लक्षात धरावं लागेल. बाकीचं होत राहील पण पहिल्यांदा ते उभं राहायला पाहिजे. नाही उभं राहायला की मग ते इम्प्रेशन डाऊन होणार.
त्याच्यामुळे तेवढं त्यानं लक्षात धरलंच पाहिजे. लक्षात घ्या, ते GR नीट वाचा आणि लक्षात घ्या. लोकप्रतिनिधीच्या कोणत्याच पदाला शिक्षणाची आट घातलेली नाही. लोकप्रतिनिधीच्या कोणत्याच पदाला शिक्षणाची आट घातलेली नाही. शासनानेही असा GR काढायची कधीही तसदी घेतलेली नाही. काय चुको याच्यामध्ये? तुम्हाला जसे अधिकारी क्वालिफाईड लागतात, MPSC UPSC रात्र रात्र डोळे फोडून ते अभ्यास करून घेतात, मग लोकप्रतिनिधी असा उच्च शिक्षित का नसावा? त्याची दुरुस्ती का होऊ नये? जरी तरतूद नसेल घटनात तरी आमचं मत आहे हे करायला पाहिजे ना. आमदार खासदारांना शिक्षणाची आट पाहिजेच. त्याला सगळ्या भाषा यायला पाहिजेत. त्याचं तेवढं ब्रिलियंटपणा पाहिजे ना त्याच्यामध्ये. लोकप्रतिनिधी असले म्हणजे काय झालं? तसं पाहिजे त्याच्यामध्ये. मग ते GR शासन का काढत नाही? आहे का नाही? UPSC IPS IAS UPSC MPSCचे होण्यासाठी अधिकारी लोक रात्र रात्र डोळे फोडतात. रात्र रात्र डोळे फोडून UPSC MPSC होतात आणि आमदार खासदार मात्र एका रात्रीतून पैसे देऊन निवडून येतात. याच्यात काही चूक आहे का? त्याला कुठलीच पात्रता नाही, कुठलीच आट नाही. मग जनतेमधला आपला मोठेपणा असा GR काढून कळत नसतो. मला काय वाटतं, जनतेमधला आपला मोठेपणा किंवा आपल्या पदाचा मोठेपणा असा GR काढून कळत नसतो. मान सन्मान मनातूनच असावा, तो धाक लावल्याने मिळत नसतो. मान सन्मान मनातून असावा, तो धाक लावल्याने मिळत नसतो. बरोबर आहे की नाही? एखादा नवरा बायकोला रोज मारझोड करतो, माझ्या धाकात राहिलंच पाहिजे, हे असं केलंच पाहिजे, तसं केलंच पाहिजे. ती बिचारी धाक लावल्यानंतर राहणारच ना, पण ती तिच्या मनातून आहे का? मग नवऱ्याबद्दल किंवा पतिदेवाबद्दल आदरयुक्त भीती पाहिजे. तिला त्याचा आदर करावा हे मनातून वाटलं पाहिजे. आणि मनातून नसेल तर त्याचा उपयोग नाही काही. आणि म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वात न्यायनीती असली पाहिजे. प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वात व्यक्तिमत्वात न्यायनीती असली पाहिजे. आणि अधिकाऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे. भीती असावी, परंतु ती आदरयुक्त असावी. तुमचं आगमन आमच्या कार्यालयात झालं तर आम्हाला इतकं छान वाटावं की वा, कारण तो लोकप्रतिनिधीच तसा असावा. त्यानं खऱ्या कामाबद्दल फोन करावेत, धमक्या देऊ नयेत, अपशब्द वापरू नयेत, चार माणसात बोलू नये. अधिकाऱ्यानं सुद्धा तसंच इमानदारीनं वागावं. असं असेल तर शासन आणि प्रशासनात ताळमेळ राहतो. आणि नसल तर काही उपयोग नाही. तुम्ही अशी किती GR काढा आणि काही काढा, पालथ्या गड्यावर पाणी आहे असं. आणि म्हणून मी आजच्या या विषयावर भाष्य केलं. ज्याला आवडलं असेल त्यानं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल आवडलं तर तशीही कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.